आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे हुशार गोविंद. फार फार वर्षापूर्वी खूप लांबवर एक गाव होतं आणि त्या गावाचं नाव होतं गोविंदपूर. त्या गोविंदपूर नगरामध्ये गोविंद नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप हुशार व चलाक होता. खेड्यातील जीवन हे शारीरिक कष्टाचे असते, त्यामुळे गोविंदला सर्वजण त्या गावातील कामचुकार समजत असत. त्याचा भाऊ व भावजयसुद्धा त्याच्या असल्या वागण्यावर चिडत असत, कारण गोविंद कोणतेही शारीरिक काम करत नसे. तरीसुद्धा गोविंद गावकऱ्यांना योग्य तो सल्ला देत असे. त्या सल्ल्यानुसार फायदासुद्धा होत असे. ती माणसे गोविंदच्या भावाला म्हणत, तुझा धाकटा भाऊ गोविंद खूपच समजूतदार व गुणी आहे. आपल्या भावाच्या गुणांचे पोवाडे गावकऱ्यांच्या तोंडी ऐकून मोठा भाऊ अतिशय त्रासून जात असे. असेच एक दिवस गावकरी त्याच्या संदर्भात सांगत असताना त्याचा मोठा भाऊ त्यांना उद्देशून म्हणाला, गोविंद जर तुम्ही म्हणता तसा खरोखरीच बुद्धिमान असता तर राजदरबारात जाऊन राजसन्मान का नाही मिळवत? असाच योग्यतेचा तो माणूस आहे, तर आम्हाला कसली काळजी आहे? त्याची वहिनी दादाच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाली. ही गोष्ट गोविंदने ऐकली. त्याच्या मनात राजदरबारात नोकरी मिळवण्याची आशा कोंब धरू लागली. दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी राजा दरबारात उपस्थित असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना कैक प्रश्न विचारून त्यांना एक कोणती तरी वस्तू देण्याची त्याची प्रथा होती. हा रिवाज कित्येक वर्षापासून चालत आलेला होता. त्या दिवशी राजा बऱ्याच वस्तू भेट बक्षीस म्हणून पण देत असे. तो दिवस जवळ आला म्हणून गोविंद राजधानीला निघाला व बरोबर त्या दिवशी जाऊन पोहोचला व राजदरबारामध्ये गेला. राजांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देणाऱ्या माणसांना एका वेगळ्या जागेत बसवले होते. राजाने त्यांना सरळ प्रश्न विचारले, आपल्या राज्यात सत्याचरण करणारे किती लोक आहेत? हा राजाने पहिला प्रश्न विचारला. राज्यात एकूण 1,00,000 सत्यवादी असावेत, एकाने सांगितले. दुसरा म्हणाला, आताच्या घटकेला 10% लोक आहेत. महाराज, आपल्या अधीन काम करणारे 500 नोकर सत्याचरण करणारे आहेत. गोविंद म्हणाला. तू कसे काय सांगू शकतोस? राजा म्हणाला. महाराज, जर का त्यातील कोणी सत्याचरण करणारा नसता तर तुम्ही त्याला दरबारातून केव्हाच हाकलून लावले असते. गोविंद म्हणाला. राजाने दुसरा प्रश्न विचारला, तुझ्या पसंतीचे वस्त्र मला कसे मिळू शकेल? जनता आपल्याला भेटी दाखल देईल, कापसापासून मिळू शकेल. अशा तऱ्हेने प्रत्येकाने आपापल्या परीने उत्तरं दिली. कुशर विणकर आपल्याला पसंत पडेल असे कापड आपल्याला विणून देईल. गोविंद म्हणाला. तुम्ही तर असे खोटे बोला की त्यावर कोणी विश्वास करणार नाही. राजा म्हणाला. माझे भयंकर डोके दुखते आहे. एक म्हणाला. मी हवेत अदांतरी उडत होतो. दुसरा म्हणाला. माझे पाय तुटले आणि पुन्हा जोडले गेले. असा तिसरा माणूस म्हणाला. या सभेत उपस्थित असलेली सर्व माणसे म्हशी आहेत. गोविंद म्हणाला. अशा प्रकारे थोडा वेळ करमणुकीच्या गप्पा होत राहिल्या. त्यानंतर राजाने बऱ्याच सभासदांना बक्षीस दिली व त्यांच्याबरोबर गोविंदला सुद्धा बक्षीस देण्यात आले व विशेष रूपाने त्याला जेवणाला आमंत्रित करण्यात आले. त्यात गोविंद बरोबर इतरांना पण आमंत्रणे होती. राजदरबारातील सभा समाप्त झाल्यावर गोविंदाने राजाकडून भेटीदाखल मिळालेले वस्त्र दुसऱ्या कोणा एकाला देऊन टाकले व स्वतःचे वस्त्र धारण करून भोजनालयात आला. तेथे राजाकडून प्राप्त झालेले कपडे परिधान करून इतर सर्वजण उपस्थित होते. जेवताना सुद्धा त्याने नेहमीचे साधे जेवण म्हणजे भात भाजी चटणी ताक असेच जेवण केले. चांगली पक्वान्ने ह्याला त्याने हात लावला नाही. गोविंदाच्या अशा विचित्र वागण्याचा समाचार ताबडतोब राजाच्या कानावर गेला. त्याने गोविंदाला बोलावणे धाडले व त्याला विचारले, मी तुला भेटी दाखल दिलेली वस्त्रे भोजनाच्या वेळी तू पक्वान्ने खाल्ली नाहीस, राजाला हे अपमानकारक नाही का? यावर गोविंद म्हणाला, महाराज, मी गरीब आहे
आपल्याकडून मिळालेले हे उंची वस्त्र मी आता नेसले तर ह्यानंतर मला साधे कपडे घालण्याची इच्छा होणार नाही. त्यामुळे मी ते कपडे दान करून टाकले. मी रोज भात भाजी खाऊन त्याची पेज पिणारा माणूस आहे. अशा माणसाला जर पक्वान्नाची पंचपक्वान्नाची चटक लागली तर आमच्या मनात अनेक तऱ्हेच्या वैभवी लालसा उत्पन्न होऊ लागतील. त्यामुळे मी माझ्या प्रतिष्ठेप्रमाणे व्यवहार केला. ह्या कारणाने राजाचा अपमान करावा अशी वाईट बुद्धी, अशी गोष्ट माझ्या मनात अजिबात आली नाही. गोविंदाने आपले उत्तर राजाला सांगितले. मी तुला सोन्याचे जे नाणे दिले ते सुद्धा तू दान करून टाकलेस का? राजाने गोविंदाला विचारले. यावर गोविंदाने उत्तर दिले, महाराज, मला सांभाळणाऱ्या माझ्या मोठ्या भावाला देण्यासाठी ते नाणे मी जपून ठेवले आहे. गोविंदाने उत्तर देत म्हटले. गोविंदच्या बुद्धिमत्तेवर अत्यंत प्रसन्न होत राजाने त्याला 1000 सोन्यांची नाणी बक्षीस म्हणून दिली व राजदरबारामध्ये त्याला एक चांगली नोकरी पण दिली. अशा तऱ्हेनं आज आपली आपण गोष्ट इथंच थांबवतोय. प्लीज सबस्क्राईब करा अल्केमी एन आणि अशा छान छान गोष्टी पुन्हा पुन्हा ऐका.